महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गावर खेड हद्दीतील कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास एक भीषण अपघात घडला। एका भरधाव स्विफ्ट कार क्रमांक MH04 JM0301 वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे। सदरची कार ठाणे बाजूकडून चिपळूण दिशेने जात असताना या अपघातात कारमधील दिशात शिंदे व शिवम सिंग या 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सदरचा अपघात खेड हद्दीत झाला। या अपघातानंतर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कशेडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। अपघाताची माहिती मिळताच खेड तालुक्यातील भरणे नाका ब्रिजखाली 24 तास सेवेत असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीसधाम यांची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी प्रसंग अवधान राखत जखमींना प्राथमिक उपचार दिले आणि तातडीने खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। दुर्दैवाने रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी दिशात विनोद शिंदे वय वर्ष 26 राहणार मीरा रोड ठाणे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले। दुसरा जखमी चालक शिवम आर्यन सिंग वय वर्ष 27 राहणार मीरा रोड ठाणे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्ववत केली। कशेडी बोगदा परिसरात यापूर्वीही अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे वाहन चालकांनी या भागात वेग मर्यादा पाळावी आणि वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।